प्रसिद्ध महादेवाच्या मंदिरात गेले आणि तिथलं दृश्य बघून पार मला चक्र यायला लागले. तर नमस्कार मंडळी, मी मोनिका. सकाळी जरा पहाटच उठले तरी बी 7 वाजताच म्हणावं लागून, कारण आज माझी सगळ्यात मोठी परीक्षा आहे. आणि लिखी परीक्षा नाही बरं का, आमची तोंडी परीक्षा आहे. म्हणजेच आज महाशिवरात्र आहे. उपवासाचा दिवस म्हणजे एक टास्कच आहे माझ्यासाठी. मग काय, सकाळी आंघोळ करून आम्ही अगोदरच दिवा लावला, इडी वाकडी साडी गुंडाळीने लागलो होतो स्वयंपाकाच्या तयारीला. आणि सगळे भांडे एका साईडला कुकरचे भलते नकरीत म्हण पोस्टमॉर्टम केल्यासारखे सगळे वेगवेगळं करून घासावं लागतं. काय जिंदगीत चाललंय ना, मिळच कळा नाही. लहानपणी शाबू खाण्यासाठी फक्त उपास धरायचं होतं आणि आता शाबू खावा लागन म्हणूनच उपास धरू वाटा नाही. म्हणूनच आज शाबू आणि बटाट्याचे पराठे बनवलेत. आधी तर देवाला दाखवलं, नंतर माझ्या भोळ्या महादेवाला डबा भरून दिला. आणि सकाळी लवकर आंघोळ करून सगळं काम आवरूस तर परत जशाच तसा पारुष सारखा अवतार दिसणं बी एक टॅलेंट. आणि तो टॅलेंट माझ्याकडे कुठं भरला. घरी एवढं पाठपासून बनवलंय खायला, पण ते काय खावट नाही. असं वाटत होतं काहीतरी थंड प्यावं. मग काय दुकानात जाऊन फ्रुटी आणली बसली. आणि 2 दिवसापासून तब्येत जरा डाऊन आहे, पण ते म्हणतात ना देवाचं बोलवणं आलं तर जाणं होतं. मग काय इथल्या महादेवाच्या धायरेश्वर मंदिरात गेलो. तिथली गर्दी बघूनच मला चक्र यायला लागला. मग काय आम्ही मुख दर्शनच घेतले आणि अख्ख्या जत्रात हिंडून एक बदाम शेक पिलं तर निघलोत घराकडे. आणि तुम्ही या धायरेश्वर मंदिरात कधी आलात का मला कमेंट करून नक्की सांगा.